खऱ्यावरच पडत होतो बेटीचं. ए पांढरलेला भाऊ एक खरा दे बरं. पहिले जुने उधारीचे पैसे दे मग खरा देतो. अगं आता देतो ना. कुठे चाललं? कधी देतो उद्या देतो येईल पाहिजे हडी हे का उधारीवर खरा खाते? दे ना का आजच्या दिवस. मला डॉक्टर खराब करू नका. का बरं तू तर का तुझे पैसे बचवतो का मी? मोठा आला तर तिथं सांगणारा मोठा टेस्ट मारून बोलून राहिला असतं. जा तिकडे. आपल्याला स्टेस वर स्टेस वर देतेस का नाही देस? असं हो का? जा नको देऊ तुझा खर्च. मोठा आला असतं तुझ्यासारख्या बहुत पाहिलं असे. हुल्लाला 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 साखर रम झाला. कोणता खरा होती हा? मार रेट असते त्याला. बाबा तर चांगला पिवळा झन झाला पाहिजे म्हणून रेट होता. एवढं ना रेट होते ना. पन्नी फाटून जाईल ना फटकन आणि तो खरंच आणून जाईल. सोबत काही ना होईल. ठीक आहे तर म्हणतेस तर नाही रेट म्हणा. पण रेटू कसा गरम झार जरा हात लावून पाहतेस. मला हात लावून पाहायची गरज नाही. तुम्ही रेट लाव तो गरमच होणार आहे. मला एक सांगतो तोंडात नाही राहिला नाही का तो मोठा तोंड पांचट वाटते. बरोबर. कोणाच्या चौकाची माती झाली ना आपला जीव धरला. मग 2 सुपाऱ्या देऊन दिल्या असत्या म्हणतो. पोरीबारीच्या जातीने आपल्या हाताने घेतलेला बरं नाही. बाबा सवकच करायचे तर बरोबर बाबाला मी इथेच का आलो. तोही आहे म्हणा. सवक करावं माणसाला दणके का चोटके करावं. तुमचाही बरोबर आहे. मी माझ्या बापानेच नाही भेवतो का कोणाचं सांगू. त्या दोडचा खटा आता कसा लागला. सप्पा सुपाऱ्या डायरेक्ट यायच्या म्हणजे. मग का पाहिजे होता. मूळ काढे आणायची. का काही उगा ते. ठीक आहे चालली ना चालून दे ना. नाही थोडसाच द्या. बरी आहे ना. वा कसा काढल्यावर लागला ना. तू कोण लागला मजाचा खटो. हा 120 चा हो. मजाचा खालीच नाही इकडे मजा मारतेस. हा 120 चा गरीब बऱ्यापैकी माणसाला करताना घाम मोडते. होईल का देऊ तू. नाही होतो तुकटाच्या बेटात एवढ्या नाही खाऊ. हो राहू दे तुम्हाला होते. नाही तू माझी काही काळजी करू नको. मला नाही का दारू बिडी गांजा सिगरेट आणि हा असला खरा असले सौक अजिबातच नाहीये. कारण हे असले सौक करून मला का कॅन्सर न म्हणजे मला असं कॅन्सर होऊन मरासाठी खरा दिला का तुम्ही. नाही तुमच्यासारखे लहान जवान पोरी अशा खरा खातील आणि उद्या कॅन्सरला मरतील. तर मग जवान पोरा लग्न करून सगळं करतील. माझ्या मनाला तुम्हाला कोणतं टेन्शन आलं जी. अरे कसं टेन्शन नाही. चला 45 वर्षाची माझी वय झाली अजूनपर्यंत मला एकही पोरगी नाही भेटली. आता मला एक सांग मला हात नसेल पाहिजे खाण्याचे का तोंड अरे हात पाहिजे केवढ्यात बोललो मी. बाकीच्या गोष्टीचे का नाव धरून सांगतो. तशी नाही म्हणायची मी. तर मग कशी म्हणतेस तू. आता मला हात नसे का पाय नसे का हा नसे का तो नसे तुम्ही सांगा बरं. पण तरी लग्नासाठी एक पोरगा नाही भेटायची. आणि तो माझ्याकडे मागा लागते. लगीन कर. आता तुम्हीच सांगा जी पोरगा नाही भेटत मी लग्न तरी कुठून करू. म्हणजे तू गोरीच आहेस. हो मी कोरा तू गोरी मी कोरा दोघे जण साडग्याने पाडग्याने मारायला वेगवेगळ्या. माझा असा विचार होता तुझा जर विचार होत असेल तर म्हणजे तुझा जर विचार होत असेल तर मग आपणच आपला विचार करावा काय हरकत नाही. हो हा चांगला बोलला तुम्ही.
अजी तुम्ही नवरी पा मी नवरदेव पाहतो. अरे मी का म्हणत हे बघ, जशी तुला बायको पाहिजे म्हणजे जशी मुले बायको पाहिजे तसा तुला नवरा पाहिजे. दोघांची आवश्यकता एकच आहे. मग दोघे जण आपल्या आवश्यकतेचा काऊन विचार नाही माझी करायचा. तर मी तेच सांगतो ना, एकाच गावातला आपल्या दोघांचा सासूरवाडी झाला तर किती बरं होते आपल्याला झाले. अरे तेच तर म्हणत, जशी तुला गरज आहे तशी मला गरज आहे. मग आपणच आपल्या गरजेचा काऊन विचार नाही करायचा. पण आपल्या गरजेचा विचार काऊन करायचा म्हणतो मी. पाहिजे करायला पाहिजे. हे, किती बरं सांग ना, किती वर्ष शिकलीस तू? का झाले का मग सकाळी शाळेत गेलो, दुपारी मॅडमने घरात सोडून दिलं मला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शिकलो. मग म्हणजे शिक्षण घेणं महत्वाचं नाही वाटत तुला? हो ते शिक्षणाच्या भानगडीत पडते ते. आता चिल्लर गोष्टीकडे लक्ष नाही देऊ मी. मला सांग, मुली नवरा करतेस? माझ्या का बोलायची तुम्ही? काढा ना तुला? नाही नाही पसंत नसेल तर चाललं जातो. अरे नाही नाही का? नाही मला पण तुम्ही खूप आवडला जी. हो. नक्की हो जी. नक्की ना? हो. अरे वा वा वा. तर मग हा एवढा सुंदर वातावरण आहे. इथून एवढ्या सुंदर वातावरणातून अशी घरी निघून जाण्यापेक्षा थोड्याशा प्रेमाच्या गोष्टी नाही माझा बापू तिकडे वाट पाहत असेल. हो. घडीतच बदलतेस ना. अरे का तुझा बाप वाट पाहू दे ना. का परत येते? जी बाप्पा मोठ्यानं मानून अरे मुलगी. ये ना इकडे. प्रेमाच्या गोष्टी करून आपण तब्येत खराब आहे पण तेवढी नाही. चंद्र
आता हे बघ, तू माझ्या प्रेमामध्ये पडलीस, मी तुझ्या प्रेमामध्ये पडलो, कालांतराने आपण लग्न करू. परंतु हे असं पडून जाणारे लग्न करणं मला अजिबात आवडत नाही. मलाही नाही आवडत असं. मग मी काय म्हणतो, काय? मी रीतसर तुझ्या घरी तुझी मागणी घालायला येणार, तर मग तुझ्या घराचा मला पत्ता कोण देणार? त्याचा अजिबात टेन्शन नाही घ्यायचा. गावात आल्यावर कोणत्याही पांट्याला विचारायचा कोंबलीचा घर कोणता, तो पांट्याला दोन जोडे बंद करून माझ्या घरी आणून सोडून दे. एवढी फेमस होऊ मी गावात. कोंबडीचा घर? कोमल कोमल. अच्छा, कोमल नाव आहे तुझं? हा. आणि कोणत्याही पंडिताला विचारून तरी घरी आणून सोडतील? हो. बहुतच फेमस आहे म्हणजे. माझा बापू, माझा बापू. मी जातो आता. माझा बापू आला. अरे माझा बापू. अरे 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 अरे. अच्छा, तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा. अरे अरे, थांब, थांब, थांब. हे बघ, नाहीतरी मी तुझ्या घरी येणार होतो तुला तुझी मागणी करायला. आता तुझा बापून तर इकडे येत आहे, इथेच लग्नाचा विचार करतो ना. आजी नाही, त्याला दुसऱ्या कोणावर भरोसा नसेल. तुम्ही जा इथून. मी पटवतो माझ्या पद्धतीने माझ्या अरे पण तू त्यांना सांग ना, हे तुझ्या होणारे जावई आहेत म्हणून. आजी तसा रे. नवरा रे, चांगले आहे ना? बरं, ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. परत पुन्हा कधी भेटशील? लवकरच. या, उद्या सकाळी 7 वाजता या बोलूया. हो, 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 हो. ठीक आहे मग. ठीक आहे. हो. आजी पण देऊन द्या ना म्हणे. बघ, आता तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस आणि तुझ्या आणि माझ्या मनामध्ये जर हा खर्रा येत असेल तर मी तुला सांगतो, मी तुला अबे, अबे, नाही. आजी पण भेटत जा तुम्ही काय बापा बाई मोठ्या मोठ्याने हात हलवते, विमान होका रेल्वे हो थांबवते. बापू तू कवा आलास ना? 70 वर्ष झालं पृथ्वीवर येऊन आपण आलाच म्हणते. अगं इथं कधी आलास म्हटलं? मगाशी झालो जानूमधून तिकडे थांबला होता. जावय बाबू पाहिले तर माहित नाही का मला. मग हातामध्ये हात टाकून गाणं गावत होता. जानून का धाकटे नव्हता होता. बापू तू म्हणत होतास ना तुला या काही पोरगा नाही पटे. तोच म्हणलं होतं, पसंत केलं का? लग्न करीन तर तुझ्या सोबतच करीन म्हणजे आता कुमारा पोरगा जायचं. जमला रे जमला. शेवटी माझ्या पोरीच्या लग्न जमला. अरे 51 चपलाचे जोड शिजले. एवढ्या सोयऱ्यांच्या दारापर्यंत गेलो पण एक सोयरा आमच्या दारापर्यंत नाही आला. आणि शेवटी माझ्या पोरीनं आपला कार्यक्रम आपणच केला. वा शाबास बेटा शाबास. आता एक काम कर, त्याला नाही का माहित नको होऊ देऊ तुला खऱ्याचा शिव काय म्हणून. माझ्यापेक्षा त्यालाच माझ्या खऱ्याचं लई टेन्शन आहे बाबू. आताच 120 चा कोरा देऊन गेला. मस्त बे नावाचे तो. याला का करिअर पडकवला का बे माझ्या पोरीला. नाहीतरी खरा खात्यास म्हणून माहीतच झाला आहे ना. एक काम कर, आमच्या गावच्या जेवढ्या भांडेल्यावर तुझी उधारी आम तेवढी देऊन टाक म्हणा त्याला. वा बापू तूही नाही का मोठ्याने चिल्लर गोष्टी करतेस का? हा सांगून चांगला गेम लावलो. फसला बिसला ना तुला माझ्या लग्नात सोन्याची माळच करून देतो. का खाल्लं नव्हतं मग तुझ्या वेळेस तुझ्या मायानं. सत्याच्या पोट्ट्यानं खऱ्याच्या छिल्ल्या खाल्लं. आमच्या घरी भूतबंगला झाला. जाऊ दे नका बापू. हो जाऊ दे. हा बाई तू एक काम कर, तू भेटी गाठी चालू ठेव, मी लवकर लग्नाची तारीख काढतो. बापू मी काय म्हणतो, हा तुझ्या जवळला भेटायला गिटायला गेलो तर तू शिरता तर बोमज नको. आल्यावर रातच्या 2 वाजे येतो. नाही तर आम्हाला चल बेटा होते म्हणून. त्याच्या मागे मागे फिरणार. मग तूच म्हणशील ना हो. उशीर झाला उशीर झाला म्हणून. नाही 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 थोडस भेटी गाठी चालू ठेव म्हणतो, मग मी लवकर लग्नाची तारीख काढतो. मी नाही का काम म्हणतो बापू. हा. तू एक काम कर, हा. तू तो हलो हलो वाला मला मोबाईलच घेऊन दे. काय पागल बनवलं. चला MBBS डॉक्टर नाही ऑपरेशनचे जेवढे फोन नाही तेवढे त्याला जवान पोरा पोरीला येते. तर तुला का पागल बनवत आहे का? हा मी काम म्हणतो मला घेऊन दे नका. मग भेटायला कशी जाते? ही आमच्या गावात आला का नाही तर थोडासा मागे जवळ जाऊन बोलत जा. असं हो. होय का ते? बापू हा मी त्याला भेटायला जाऊ. जाते. हो. झालं तर. खरंच बापू. झालं
जमीन आहे म्हणून आणि जाणारच नाही पण काही म्हण केवळ संगीत माझ्या पोरीच्या लगत जमला रे काय तर राहते म्हणलं पांढरेला आमच्याच घेत कोणा तरी धक्का दिला आणि कारखंड दूर झालं माझे अरे असा शाळे लग्न करतो असा शाळे लग्न करतो अख्ख्या पंचक्रोशी मध्ये कोणी असं लग्न केला नाही लग्न कोणाच्या संपर्कच्या पोरी जावं का मजा का संपूर्ण एका अशी एक हप्त्यापासून उपवास झाला आमच्या खांद्या लग्नाच्या उसवा पदार्थावर पदार्थ माग लगेल कोणाचा संपर्कच्या पोरी जावं का मजा